स्टार्ट केलं आहे रेकॉर्डिंग. आणि फाईल आपली काय नाव आहे त्याचं, जर्नल. पॉसिबल होगा ना? हाँ हाँ ठीक है, चलेगा. उसको वो फटका मारना था, आपके कपड़े गंदे हो जाएंगे नहीं तो. धुले ना उसपे, लिया ना? ओके, थँक्यू थँक्यू. पंखा आहे ना खराब झालेला आहे आपला, नाही का तो पुढचा, त्याचं फक्त मुंडकं चालतंय. किती आज 25 का? हो गया, देखो एक बार. माइक्रोफोन चालू करा. माऊस नाही करा, माऊस नाही सोपलं ते आपल्याला टाकावं लागेल ना कोण कोण. हां मी टाकतो ना. जॉईन का? हां नाही अजून. आरती दारकुंडे, साक्षी साबळे येतात. तुम्ही यांचं 12वीचं लेक्चर कधी घेणार? हां माझ्या लक्षातच नाही. 8:30ला तुम्ही ऑनलाईन. मग त्यांना सांगून का तुम्हाला जायचं असलं तर जा, पोरांना अभ्यास करायचा असलं तर करा, आणि तुम्ही जाताना जायचं असलं तर जा, मला फक्त सांगा खाली. म्हणजे आता 7:45ला फ्री होता ना तुम्ही 7:30ला. मुलांना पण सांगू ऑनलाईन लेक्चर घेणार होते पण माझ्या कुठं लक्षात आहे. ऑनलाईन पॉसिबलच होत नव्हता, मी सुट्टी देऊन टाकली ते गंधाला. म्हटलं आपण दोघंच आहेत, तिसरा माणूस पाहिजे ना. हा ना. आणि ते सगळे शेड्यूल असं डिस्कनेक्ट काय अर्थ नसतो मग पुढे मागे. आता उद्यापासून मी ऑनलाईन सकाळी घेऊ शकते ना 12वीच्या मुलांचं. इथं हे ओपन असेल, कुणी यूज नाही करणार. उद्यापासून मी सकाळी आहे ना, मग मी 10लाच फ्री होते ना. 7 ते म्हणजे 8:30. 11:15ला फ्री होती मॉर्निंग. ते मॉर्निंगची नाही, मला ह्याचा इव्हिनिंगला जो चॅप्टर चालू आहे ना तो संपवायचा आहे. कॉलेज नसतं तर मग इव्हिनिंगचे कोण नाही जायचे कॉलेजला. 10 नंतर गेले नाही तर 12 वाजता वगैरे. मी 7 ते 12 असतेच ना मी. मग मला असं वाटतं की ॲटलिस्ट इव्हिनिंगच्या मुलांचं तरी ऑनलाईन मग सकाळी चालू करून देईल. हॅलो एव्हरीवन, ॲम आय ऑडिबल? आवाज येतोय सगळ्यांना? ओके ओके. तुम्हाला स्क्रीनवर काही काही इमेजेस दिसतात आहे का रे सगळ्यांना? हॅलो हॅलो. यस मॅम. तुम्हाला स्क्रीनवर इमेजेस दिसतात आहेत का काही काही? नाही. नाही का? बर बर, ओके ओके. एका सेकंदामध्ये तुम्हाला दिसेल.
सो हॅलो एव्हरीवन, ॲम आय ऑडिबल? आवाज येतोय ना सगळ्यांना? येस मॅम. ओके. सो आज आपण एक छान एकदम नवीन फ्रेश चॅप्टर स्टार्ट करतोय अँड द नेम ऑफ चॅप्टर इज स्ट्रक्चर ऑफ एटम. ओके, तो सबसे पहले मैं हेडिंग देती हूँ. नो, स्ट्रक्चर ऑफ एटम. ठीक आहे. आता बघा कसं असतं की जे मेन चॅप्टर्स असतात ना, तर ते सुरुवातीला घेतले पाहिजे असं मला वाटतं. कारण ज्यावेळेस सिलेबस सुरुवातीला आपण बघतो तर सगळ्यांचं सुरुवातीला उत्साह खूप असतो, सगळेजण सिन्सिअरली स्टडी वगैरे करत असतात आणि जे मेन चॅप्टर आहेत ते जर आपण आधी कवर केले तर आपल्याला लोड येणार नाही आणि ॲट द एंड ऑफ आवर डिसेंबर जानेवारी आपण काय करणार आहोत, जे थोडे कमी इम्पॉर्टंटवाले चॅप्टर्स आहोत ते घेणार आहोत. तर मी स्ट्रक्चर ऑफ ॲटम हा चॅप्टर आता सिलेक्ट केला आहे. ॲक्च्युली हा आपल्या टेक्स्टबुकमधला, तुमच्या 11च्या टेक्स्टबुकमधला 4th नंबरचा चॅप्टर आहे. बट आपण आता सेकंड चॅप्टर हा चालू करतोय. तेच आहे की ह्याचं वेटेज खूप आहे आणि JEEला सुद्धा हा खूप इम्पॉर्टंट आहे आणि CETला सुद्धा ॲज वेल ॲज. तर नावातच बघा, आता तुम्हाला थोडंसं एक काय म्हणतात की एक असं वाटत असेल की ह्या चॅप्टरमध्ये आपण ॲटमच्या स्ट्रक्चरबद्दल काय करणार आहोत, डिस्कशन करणार आहोत, लर्न करणार आहोत. ॲटमचं स्ट्रक्चर कसं असेल, वेगवेगळ्या कन्सेप्ट आपण त्याच्या रिलेटेड शिकणार आहोत. तर येस, यू आर राईट. तुम्ही जर असा विचार करत असाल तर तुम्ही एकदम करेक्ट आहात. आपण ह्या चॅप्टरमध्ये काय करणार आहोत, तर ॲटमची डिस्कवरी कशी झाली, कुणी कुणी त्याच्यामध्ये काय काय कॉन्ट्रीब्युशन दिलंय, परत प्रत्येकाचा एक मॉडेल होतं, ॲटमचं मॉडेल होतं, ते का बरं ड्रॉबॅक, त्याचे काय काय ड्रॉबॅक्स आहेत, मग फायनली ॲटमचं कुठलं मॉडेल ॲक्सेप्ट केलं गेलं, ह्याच्यासारखी आपण वेगवेगळी हिस्ट्री सुरुवातीला बघणार आहोत. आणि जरी हिस्ट्री असेल तरी पण डेफिनेटली तुम्हाला खूप इंटरेस्ट येईल. कारण बघा ना, ज्या ॲटममुळं एवढं सगळं तयार झालं, ही जी युनिवर्स आहे, पूर्ण जी सृष्टी आहे, प्रत्येक सृष्टीमध्ये ॲटम आहे. एखादा मॅटर बघितला, सॉलिड, लिक्विड किंवा गॅसेस, कुठल्या पण स्टेटमधला मग तो मॅटर असू द्या, मॅटर कशापासून बनलेला आहे, तर स्मॉल टायनिएस्ट पार्टिकल्सपासून. आणि ते टायनिएस्ट पार्टिकल्स म्हणजे काय असणार आहेत, तर ॲटम्स असणार आहेत, असं आपण बघितलं होतं. डाल्टनने हे सांगितलं होतं. परत मग आता ह्या ॲटमबद्दल सायंटिस्ट लोकांचं व्हिज्युअलायझेशन कसं होतं, की एखाद्या सायंटिस्टने ॲटमचं स्ट्रक्चर कसं व्हिज्युअलाइज केलं असेल, कसं त्यांनी ॲटमबद्दल विचार केला असेल, मग त्या सायंटिस्टचा कुठला पॉईंट चांगला होता, कुठले त्या सायंटिस्टचे ड्रॉबॅक्स होते की जे ॲटमशी पॉईंट्स मॅच होत नव्हते. मग हे ज्यावेळेस आपण शिकतो, बेसिकली सगळ्या स्टुडंटला सुरुवातीला हाच क्वेश्चन पडतो की मॅम का बरं एवढी थेरी लर्न करायची, का बरं ती हिस्ट्री बघायची, प्रत्येकाचं मॉडेल तर फेल झालंय, मग का बरं आपण ते हिस्ट्री बघायची. जरी प्रत्येक सायंटिस्ट लोकांचे, सुरुवातीच्या काही लोकांचे, सायंटिस्ट लोकांचे मॉडेल जरी फेल झाले असले तरी त्यांनी काही काही ज्या गोष्टी सांगितल्या आहेत ना, त्या गोष्टी ॲज अ सायंटिस्ट म्हणून, ॲज अ केमिस्ट म्हणून आपल्याला खूप यूज होणार आहेत, म्हणून त्यांचे सुद्धा मॉडेल आपल्याला बघायचे आहेत. तर मग सगळ्यात सुरुवातीला डाल्टनने सांगितलं होतं की ॲटम इज स्मॉलेस्ट टायनिएस्ट इनडिव्हिजिबल पार्टिकल, असं सांगितलं होतं. इनडिव्हिजिबल पार्टिकलचा मिनिंग काय होतो, की ज्याला आपण काय करू शकणार नाहीये बाळांनो, कशातच डिवाइड करू शकणार नाहीये, असं सांगितलं होतं. पण जसं जसं 19th सेंचुरीच्या लेट आणि 20th सेंचुरीच्या अर्ली, म्हणजेच 19th सेंचुरी ज्यावेळेस काय होत होती, संपत होती, 19th सेंचुरीच्या लेट आणि 20th सेंचुरीच्या अर्ली काय डिस्कवर झालं की ॲटम्सचे काही सब ॲटॉमिक पार्टिकल्स आहेत, म्हणजे ॲटम्सच्या आतमध्ये सुद्धा काही पार्टिकल्स आहेत. आणि ते पार्टिकल्स कुठले कुठले आहेत, तर ते पार्टिकल्स आहेत इलेक्ट्रॉन्स, त्याच्यानंतर प्रोटॉन्स,
अँड देन न्यूट्रॉन्स. ओके, ॲटमच्या आतमध्ये कुठले कुठले पार्टिकल्स असणार आहेत? हा बोला, कुणाला काही प्रॉब्लेम आहे? मॅम स्क्रीन दिसत नाहीये. स्क्रीन दिसत नाहीये. ओके, सगळ्यांनाच हा इश्यू येतोय का? Yes, sir. स्क्रीन नाही दिसत आहे. सगळ्यांना स्क्रीन नाही दिसत आहे का? प्लीज लेट मी नो. हर्षदा, प्रेम, तुम्हाला व्हाईट बोर्ड आपला रोजचा रेग्युलर दिसतोय? नाही. नाही दिसत आहे. ओके ओके, गिव मी अ 1 सेकंड. I will call sir. Sir immediately come and solve our issue. Okay. हॅलो, हा सर, स्क्रीन दिसत नाहीये मुलांना ते व्हाईट बोर्ड. अच्छा, ओके. हां, एंटायर स्क्रीन. हां हां हां, एंटायर आणि शेअर. हां, केली ती शेअर. हां, ओके, चालते. हां हां, विचारते. दिसते का आता स्क्रीन? हो. ओके ओके, हां झालं. हो मॅम. हां, बघा, स्ट्रक्चर ऑफ ॲटम हा न्यू चॅप्टर आपण स्टार्ट केला होता. आता ह्याच्यामध्ये काय करायचं आहे तर सुरुवातीला आपण जसं बघितलं की ॲटमचं मी तुम्हाला सांगत होते की कसे कसे वेगवेगळे सायंटिस्ट आले आणि त्यांनी काय काय सांगितलं. तर मी सुरुवातीला मग डेफिनेशन लिहिली. मग ॲटमच्या आतमध्ये वेगवेगळे कुठले पार्टिकल्स असतील तर आपल्या ॲज अ केमिस्ट म्हणून आपल्याला हे 3 पार्टिकल्स स्टडी करायचे आहेत इन डिटेल्स. दॅट इज इलेक्ट्रॉन, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. मग सगळ्यात पहिला त्याच्यातला पॉईंट आहे की आता ॲटमची डिस्कवरी जर झाली आहे, त्या ॲटम्सच्या आतमध्ये हे वेगवेगळे पार्टिकल्स आहेत, इलेक्ट्रॉन्स, न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्स. तर मग सगळ्यात सुरुवातीला डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन्स आपल्याला बघायचं आहे. डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन्स. सगळ्यांना ती इमेज दिसतीये स्क्रीनवरची? हो. हां, बघा, मग डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉनसाठी त्यांनी काय केलं तर इथे तुम्हाला एक आता ही दिसत असेल, ट्यूब दिसत असेल. ही जी ट्यूब आहे कॅथोड रे ट्यूब म्हणतात हिला, आणि ह्या एक्सपेरिमेंटला कॅथोड रे ट्यूब एक्सपेरिमेंट म्हणतात. ही जी ट्यूब आहे हिला कॅथोड रे ट्यूब, डिस्चार्ज ट्यूब असं पण म्हणतात, CRT, कॅथोड रे ट्यूब. आता हिच्यामध्ये इकडच्या साईडला एक आहे कॅथोड आणि इथं आहे ॲनोड. आता कॅथोड म्हणजे काय बघा, ॲक्च्युली कॅथोड, ॲनोड हे काय असतात तर मेटल इलेक्ट्रोड्स असतात. ही जी प्लेट आहे ही प्लेट मेटलची प्लेट आहे आणि निगेटिव्ह टर्मिनल बॅटरीचं जिथं अटॅच असतं त्याला आपण काय म्हणत असतो, कॅथोड. म्हणजे
जी काही बॅटरी आहे त्या बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल जिथे अटॅच असेल त्याला आपण कॅथोड म्हणणार, आणि बॅटरीचं हे जे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे ते जिथं अटॅच असणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, ॲनोड म्हणणार आहोत. मग तुम्हाला एक सेटअप कळाला आहे का की आता ही एक अशी एक ट्यूब आहे, त्याच्यामध्ये एक कॅथोड आहे आणि एक ॲनोड आहे. कॅथोडचा एंड कुठं होतोय, निगेटिव्ह साईडला होतोय बॅटरीच्या, आणि ॲनोडचा एंड कुठं होतोय, पॉझिटिव्ह टर्मिनलला होतोय बॅटरीच्या. आणि त्याच्यानंतर ही जी ट्यूब आहे हिला डिस्चार्ज ट्यूब म्हणतात. आता ह्या ट्यूबमध्ये एक व्हॅक्यूम पंप लावलेला आहे. व्हॅक्यूम पंप का बरं लावलाय, कारण बघा इथं आपण एक गॅस फिल करणार आहोत, ठीक आहे, आणि त्या गॅसचं प्रेशर किती असलं पाहिजे, तर गॅसचं प्रेशर असलं पाहिजे व्हेरी लो. इथं एक कंडिशन लिहिली आहे की गॅसचं प्रेशर कसं असलं पाहिजे, व्हेरी लो प्रेशर असलं पाहिजे. मग गॅसचं प्रेशर खूप कमी राहण्यासाठी इथं आपण एक व्हॅक्यूम पंप लावलेला असतो, जेणेकरून तो काय करत असतो, ते सगळं प्रेशर ॲब्झॉर्ब करून घेत असतो, व्हॅक्यूम क्रिएट करणार आहे, गॅसचं प्रेशर कसं करणार आहे, एकदम कमी करणार आहे. हा एक्सपेरिमेंटल सेटअप सगळ्यांना कळाला. काय बघितलंय बाळांनो आपण, ॲटम्समध्ये 3 सबॲटॉमिक पार्टिकल्स असतात. कुठले कुठले सबॲटॉमिक पार्टिकल्स असतात, इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. मग इलेक्ट्रॉन म्हणजे काय, इलेक्ट्रॉनला काय म्हणायचं, डिस्कवरी त्याची कशी केली, कुणी केली, मग तेच आपण आता बघत आहोत. तर हा एक्सपेरिमेंटल सेटअप आहे. मग एक्सपेरिमेंटल कंडिशन्सवरून तुम्हाला क्वेश्चन येतो की एक्सपेरिमेंट करताना कुठल्या कंडिशन्स ठेवल्या. तर मग पहिली कंडिशन होती की व्हेरी लो प्रेशर ठेवलं होतं, व्हेरी लो प्रेशर ऑफ गॅस. जो काही गॅस आपण ह्या डिस्चार्ज ट्यूबमध्ये फिल करणार होतो त्या गॅसचं प्रेशर, व्हेरी लो प्रेशर कुणाचं, ऑफ गॅसचं. ही एक पहिली कंडिशन होती एक्सपेरिमेंट करण्यासाठी. आणि दुसरी कंडिशन होती की हाय व्होल्टेजची बॅटरी प्रोव्हाइड केलेली आहे, हाय व्होल्टेजची बॅटरी असणार आहे, जेणेकरून आपण त्या डिस्चार्ज ट्यूबमध्ये हाय व्होल्टेज काय करणार आहोत, प्रोड्यूस करणार आहोत. मग आता ह्या डिस्चार्ज ट्यूबमध्ये जो काही गॅस आपण फिल केलेला आहे त्या गॅसचं प्रेशर आहे खूप कमी, आणि त्या गॅसला आपण हाय व्होल्टेज काय केलं, सप्लाय केलं, हाय व्होल्टेज त्या गॅसला प्रोव्हाइड केलं. आणि काय झालं माहितीये, ॲज सून ॲज जसं आपण त्याला हाय व्होल्टेज सप्लाय करतोय, एक असे पार्टिकल्स त्या गॅसमधून इमिट व्हायला लागले, आणि ते सगळे पार्टिकल्स कुठं ट्रॅव्हल करायला लागले, तर ते सगळे पार्टिकल्स ॲनोडकडे ट्रॅव्हल करायला लागले. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, आता इथे तुमची आहे कॅथोड, ही कॅथोडची प्लेट आहे, ही कॅथोड आहे, आणि आता काय होतं ते ह्या कॅथोडकडून सगळे जे पार्टिकल्स आहेत ते इकडे पॉझिटिव्ह साईडला जायला लागतात. ही आहे तुमची ॲनोडची प्लेट, ओके, ही आहे पॉझिटिव्ह ॲनोड, इट इज युअर निगेटिव्ह टर्मिनल दॅट इज कॅथोड. मध्ये गॅस फिल केला होता, आता गॅसला इतका जोराचा झटका दिला, एवढं हाय व्होल्टेज दिलं, तर त्या गॅसमधून काही पार्टिकल्स असे बाहेर यायला लागले, त्या गॅसचे तुकडे तुकडे झाले, त्याच्यातून पार्टिकल्स बाहेर यायला लागले, आणि ते सगळे पार्टिकल्स कुठं जात होते, तर ह्या पॉझिटिव्हकडे जात होते, दॅट इज ॲनोडकडे जात होते. आणि इथे कसं कळलं की ते ॲनोडकडे जातात आहे, तर इथे पाठीमागे एक स्क्रीन लावली होती, आणि त्या स्क्रीनचं जे मटेरियल होतं त्याला आपण फ्लोरोसंट स्क्रीन म्हणतो, ZNS नावाची स्क्रीन लावली होती. आणि ते पार्टिकल्स काय करायचे, ह्या स्क्रीनला जाऊन काय करायचे, आदळायचे, स्ट्राईक व्हायची, आणि ही स्क्रीन काय व्हायची, मग ग्लो करायला लागायची. आता ॲक्च्युली ह्या इमेजमध्ये ती स्क्रीन वगैरे तुम्हाला दाखवली नाही आहे, ही जी इमेज आहे ही बेसिक इमेज आहे, पण एक थोडंसं अंडरस्टँड करून घ्या. आपण गॅस फिल केला, गॅसला काय केलं तर हाय व्होल्टेज प्रोव्हाइड केलं, काही पार्टिकल्स ॲनोडकडे जायला लागले. कसे कळाले पार्टिकल्स ॲनोडकडे येतात ते, कारण पार्टिकल्स आता ह्या ॲनोडला असे छिद्र छिद्र होते, ते पार्टिकल्स त्या ॲनोडमधून पास व्हायचे आणि ह्या स्क्रीनवर येऊन आदळायचे. जसे पार्टिकल्स इथं बंबार्ड व्हायचे ही स्क्रीन ग्लो करायला लागायची. म्हणजेच आपल्याला एवढं कळालं ॲनोडकडं कुणीतरी येतंय जे ह्या स्क्रीनवर बंबार्ड होतंय, स्ट्राईक होतंय, त्याच्यामुळं ही स्क्रीन काय करायला लागली आहे, ग्लो करायला लागलेली आहे. मग सायंटिस्ट लोकांनी हा विचार केला, जर ॲनोड पॉझिटिव्ह चार्जला आपण जोडली आहे, पॉझिटिव्ह टर्मिनलला जर आपण जोडली आहे बॅटरीच्या, ॲनोडवर जर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर ॲनोडकडे येणारा जो चार्ज असणार आहे, ॲनोडकडे येणारे जे पार्टिकल्स असणार आहेत त्या पार्टिकल्सवर चार्ज असणार आहे निगेटिव्ह. का बरं बाळांनो, कारण
पॉझिटिव्ह एकमेकांना रिपल केलं असतं. ॲनोडकडे एखादा चार्ज पार्टिकल येतोय, ॲनोडमधून तो पास होऊन पाठीमागच्या स्क्रीनवर जाऊन तो स्ट्राईक होतोय. म्हणजेच ह्या पार्टिकल्सचं नेचर कसं असणार आहे, निगेटिव्ह नेचर असणार आहे. आणि ज्या पार्टिकल्सचं नेचर निगेटिव्ह आहे अशा निगेटिव्ह चार्ज पार्टिकल्सला ह्या लोकांनी काय नाव दिलं, इलेक्ट्रॉन असं नाव दिलं. मग त्यांना वाटलं आपण जो गॅस फील केलाय त्याच्यामध्येच तर हे होतंय का, त्यासाठीच एवढं आपल्याला दिसतंय का, निगेटिव्ह चार्ज असू शकतो आणि ती स्क्रीन ग्लो होतीये का. मग त्यांनी काय केलं, अजून वेगवेगळे गॅसेस फील केले, मॉलिक्युल्स फील केले, तरी पण तिथं काय होत होतं, प्रत्येक वेळेस काय निघत होतात, निगेटिव्ह चार्ज पार्टिकल्स बाहेर येत होते. ते सगळे ॲनोडकडे ट्रॅव्हल करत होते स्ट्रेट लाईनमध्ये आणि ॲनोडच्या पाठीमागची स्क्रीन ग्लो करायला लागत होती. आणि त्यांनी मग त्या निगेटिव्ह चार्ज पार्टिकलला नाव काय दिलं, इलेक्ट्रॉन. आणि म्हणून आत्तापर्यंतच तुम्ही ऐकत आला असताल की इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज असतो, इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज असतो. पण बाळांनो, हा चार्ज आला कुठून, कॅथोड रे एक्सपेरिमेंट ट्यूबमधून त्यांना रिअलाइज झालं, त्यांना कळालं जर ॲनोडकडे एखादा चार्ज पार्टिकल येतोय, हे बघा इथे त्यांनी ड्रॉ करून दाखवलंय, ॲनोडकडे असे सगळे चार्ज पार्टिकल्स जातात ते, तर मग काय होत असणार आहे, इलेक्ट्रॉन्स इमिट होत असणार आहे. आणि इलेक्ट्रॉन्स हा प्रत्येक गॅसमध्ये असणार आहे, प्रत्येक मॉलिक्यूलमध्ये मग इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. मॉलिक्युल्स गॅस कुणापासून बनलेत, तर ॲटम्स पासून बनलेत. मग प्रत्येक ॲटम्समध्ये काय असणार आहे, निगेटिव्ह चार्ज पार्टिकल असणार आहे. अँड दॅट निगेटिव्ह चार्ज पार्टिकल इज नोन ॲज अ इलेक्ट्रॉन. मग हे सगळं कुणी सांगितलं, द ग्रेट जे थॉम्सन या सायंटिस्टने सांगितलं. मग डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन कुणी केली, तर डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन कुणी केली, तर जे थॉम्सन यांनी केली आहे. काय सांगितलं जे थॉम्सन यांनी की कॅथोड रे ट्यूब जर घेतली किंवा डिस्चार्ज ट्यूब जर घेतली, एका साईडला आहे कॅथोड, एका साईडला आहे ॲनोड, आणि ह्या डिस्चार्ज ट्यूबमध्ये जर आपण एखादा गॅस फिल केला आणि त्या गॅसचं प्रेशर व्हेरी लो असेल आणि आपण त्याला हाय व्होल्टेज प्रोव्हाइड केलं, तर त्या गॅसमधून असे काही पार्टिकल्स इमिट होतात, ते इजेक्ट होतात ते की ज्यांच्यावर निगेटिव्ह चार्ज असणार आहे आणि ते सगळे ॲनोडकडे जाणार आहेत. कारण ॲनोडवर कुठला चार्ज असतो, पॉझिटिव्हकडे कोण अट्रॅक्ट होईल, कोण पॉझिटिव्हकडे येईल, ऑब्व्हियसली निगेटिव्हवालाच येणार आहे. म्हणजेच त्या चार्ज पार्टिकल्सचं नेचर कसं असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. मग निगेटिव्ह चार्ज पार्टिकलच्या नेचरला त्यांनी नाव काय दिलं, इलेक्ट्रॉन. इथपर्यंत सगळ्यांना कळालंय, इथपर्यंत सगळ्यांना कळालंय कॅथोड रे ट्यूब एक्सपेरिमेंट काय आहे, CRT एक्सपेरिमेंट. ओके, चालेल. मग आता ह्याचे काही काय आले की कन्क्लुजन्स काय आले त्याचे, ह्या म्हणजे आता दिस इज द पार्ट ऑफ युअर NCERT. कन्क्लुजन्स काय आलेले आहेत, तर सुरुवातीला काय सांगितलं की कॅथोड रे ट्यूब जे आहे CRT, कॅथोड रेज जे आहेत, कॅथोड रेजलाच आपण काय म्हणू शकतो, निगेटिव्ह चार्ज पार्टिकलची रे म्हणू शकतो. कॅथोड रेज काय आहे, निगेटिव्ह चार्ज पार्टिकल्सची रे आहे. ओके, त्याच्यानंतर सेकंड, कॅथोड रेज म्हणजेच निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स कसे ट्रॅव्हल होतात, वाकडे तिकडे कसे ट्रॅव्हल होतात का, तर नाही. कॅथोड रेज कसे ट्रॅव्हल होणार आहेत, ते स्ट्रेट लाईनमध्ये काय होतात, ते ट्रॅव्हल होतात आहे. ठीक आहे, स्ट्रेट लाईनमध्ये ते ट्रॅव्हल होतात हे त्यांना कळालं. त्याच्यानंतर जर कॅथोड रेजला पण कधी स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल होतात, इन अब्सेन्स ऑफ एनी इलेक्ट्रिकल फील्ड. जर कुठलंच फील्ड तिथे नसेल तर त्यावेळेस ते काय होतात, स्ट्रेट लाईनमध्ये ते ट्रॅव्हल होतात. पण जर आपण एखादा तिथे पॉझिटिव्ह फील्ड अप्लाय केलं, पॉझिटिव्ह इलेक्ट्रिक फील्ड जर अप्लाय केलं, तर कॅथोड रेज काय होतात, कॅथोड रेज डिफ्लेक्टेड. कुठे डिफ्लेक्ट होतात बघा, कॅथोड रेज डिफ्लेक्टेड टुवर्ड्स पॉझिटिव्ह प्लेट ऑफ cathode rays deflected towards positive plate of electric field.
जर आता आपण इथे इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केली, ठीक आहे, तर इथे असं एक इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केली आणि इलेक्ट्रिक फील्डची ही आहे पॉझिटिव्ह साईड आणि इलेक्ट्रिक फील्डची आहे ही निगेटिव्ह साईड. तर कॅथोड रेज जे ट्रॅव्हल होत होते ते कुठे थोडे डिफ्लेक्ट झाले, पॉझिटिव्ह साईडला ते डिफ्लेक्ट झाले, ते निगेटिव्ह साईडला नाही गेले, कारण कॅथोड रेज निगेटिव्ह साईडच्या प्लेटकडे डिफ्लेक्ट होणारच नाहीत, कारण निगेटिव्ह मध्ये काय होईल, रिपल्शन होईल. कॅथोड रेज कसे आहेत तर इटसेल्फ निगेटिव्ह चार्ज पार्टिकल्स आहेत, इटसेल्फ निगेटिव्ह नेचर आहे. मग इलेक्ट्रिक फील्डच्या प्रेझेन्समध्ये ते कुठे डिफ्लेक्ट झाले तर पॉझिटिव्ह फील्डकडे काय झाले, डिफ्लेक्ट झाले. अदरवाईज जर कुठलंच फील्ड इथे नसेल तर ते कुठे जात होते, स्ट्रेट लाईन मधून ॲनोडकडे ते जात होते. ओके, इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे? मग लेट मी नो तुम्हाला कॅथोड रे एक्सपेरिमेंट कळालेला आहे का? फोर्थ पॉइंट आहे E/m रेशो इज कॉन्स्टंट. E/m रेशो इज कॉन्स्टंट. ठीक आहे, E/m रेशो इज कॉन्स्टंट. E/m रेशो म्हणजे काय? आता E/m रेशो म्हणजे बघा, E म्हणजे काय तर चार्ज आणि m म्हणजे काय तर मास ऑफ इलेक्ट्रॉन. ठीक आहे, मग जर आपण चार्ज घेतला इलेक्ट्रॉनचा आणि जर आपण घेतलं मास घेतलं कुणाचं तर इलेक्ट्रॉनचं, तर चार्ज बाय मास हा जो रेशो आहे हा कॉन्स्टंट राहतोय. म्हणजे आपण गॅस चेंज केला, त्या डिस्चार्ज ट्यूब मधला गॅस जरी चेंज केला तरी चार्ज बाय मास रेशो कसा राहतोय, कॉन्स्टंट राहतोय. कशासाठी तर कॅथोड रे एक्सपेरिमेंट ट्यूबमध्ये किंवा कॅथोड रेजसाठी निगेटिव्ह चार्ज पार्टिकल्ससाठी चार्ज बाय मास रेशो कसा असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. मग आपल्याला लक्षात येतंय हे जे निगेटिव्ह पार्टिकल्स आहेत इलेक्ट्रॉन्स यांचा काहीतरी चार्ज असेल, त्या इलेक्ट्रॉन्सचं मास असेल एक चार्ज, 1 चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन, आणि एका इलेक्ट्रॉनचं मास यांचा जर रेशो घेतला तर त्याची व्हॅल्यू नेहमी कॉन्स्टंट येते, जरी गॅस चेंज केले तरी, जरी ह्या डिस्चार्ज ट्यूब मधला गॅस चेंज केला तरी. म्हणजे काय लक्षात आलं की कुठलाही गॅस तुम्ही घ्या, इलेक्ट्रॉन हा प्रत्येक गॅसमध्ये असणार आहे. इलेक्ट्रॉन गॅसमध्ये नसून तो प्रत्येक ॲटम मध्ये असणार आहे आणि ॲटमचा इलेक्ट्रॉन हा काय आहे तर एक फंडामेंटल पार्टिकल आहे. म्हणजे प्रत्येक ॲटम मध्ये इलेक्ट्रॉन असणार म्हणजे असणार आहे. ओके, इथपर्यंत सगळ्यांना कळालंय डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन कशी झाली? लेट मी नो काय काय बघितलं आता आपण. आरती तुमचा कॅमेरा ऑफ करा. इथे सांगा आता हर्षदा, लक्षात आलंय कॅथोड रे एक्सपेरिमेंट ट्यूब काय काय बघितलं? कॅथोड रे एक्सपेरिमेंट ट्यूब मध्ये आपण एक डिस्चार्ज ट्यूब असते, त्या डिस्चार्ज ट्यूब मध्ये आपण एक गॅस फिल केला, व्हेरी लो प्रेशर ठेवलंय, हाय व्होल्टेज सप्लाय केला, गॅसमधून निगेटिव्ह चार्ज पार्टिकल्स इमिट व्हायला लागले, ते सगळे कुठं ट्रॅव्हल झाले ॲनोडकडे. ॲनोडकडेच का ट्रॅव्हल झाले? कारण ॲनोडकडे कुठला चार्ज असतो, पॉझिटिव्ह. मग ते जे पार्टिकल्स आहेत ते निगेटिव्ह चार्जचे आहेत, म्हणजेच ते पॉझिटिव्हकडे अट्रॅक्ट होऊन ॲनोडकडे ट्रॅव्हल करणार आणि त्या निगेटिव्ह चार्ज पार्टिकल्सला जे थॉम्सननी बाकी सायंटिस्ट लोकांनी नाव काय दिलंय, इलेक्ट्रॉन. ठीक आहे, सगळ्यांना इथपर्यंत कळालंय? प्लीज लेट मी नो. यस मॅम. ओके, आता मग सगळ्यात सुरुवातीला की इलेक्ट्रॉन, मग चार्ज किती असतो इलेक्ट्रॉनवर? चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉनवर चार्ज आहे 1.6 इंटू 10⁻⁻⁹. चार्जचं युनिट असतं जूल. आणि इलेक्ट्रॉनवर कुठला चार्ज असतो तर तो निगेटिव्ह चार्ज असतो. म्हणजेच आपण काय लिहू शकतो, -1.6 इंटू 10⁻⁻⁹ कुलोम, 602. ठीक आहे, तो जो नंबर आहे पुढचा 602 हा तुम्ही नाही एवढा लर्न केला तरी पण चालेल, पण इलेक्ट्रॉन्सचा चार्ज आहे 1.6
0.602 इंटू 10⁻⁻⁹ कुलोम. मग पुढे जाऊन काय केलं की त्यांना सायंटिस्ट लोकांनी अजून शोध लावला आणि पुढे जाऊन एक सायंटिस्ट आले. कुठले सायंटिस्ट आले तर R.K. मिलिकन. दिस पार्ट इज नॉट फ्रॉम युअर स्टेट बोर्ड, इट इज फ्रॉम NCERT, बट स्टील आय एम गिविंग यू अ मोर नॉलेज बिकॉज आता CETची सुद्धा लेवल वाढत चालली आहे. सो तुम्हाला NCERTतल्या सुद्धा काही काही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. सो R.K. मिलिकन हे जे सायंटिस्ट आहे, ह्या सायंटिस्टनी काय केलं, ह्या सायंटिस्टनी केलं काय तर मास ऑफ इलेक्ट्रॉन फाइंड आउट केलं आणि त्यांना मास ऑफ इलेक्ट्रॉन काय मिळालं. मग मास ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू, एका इलेक्ट्रॉनचं मास किती आहे तर एका इलेक्ट्रॉनचं मास आहे 9.1 इंटू 10⁻⁻31 kg. ठीक आहे, तुम्हाला ह्या काही काही व्हॅल्यूज लर्न कराव्या लागतील. जसं जसं तुम्ही जास्त रिव्हिजन करताल तशा तशा ह्या व्हॅल्यूज तुम्हाला लर्न होतील. चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन -1.602 इंटू 10⁻⁻⁹ कुलोम. चार्जचं युनिट काय असतं कुलोम. कसं लक्षात ठेवणार, चार्ज कुठून स्टार्ट होतोय C पासून, मग चार्जचं युनिट काय असणार आहे कुलोम असणार आहे C, असं लक्षात ठेवा. ठीक आहे, आता मग आपण बघितलं मास इलेक्ट्रॉनचं किती मिळालंय तर 9.1 इंटू 10⁻⁻31 kg. हे जे मास आहे हे इतकं कमी आहे. किती कमी आहे तर खूप कमी आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनचं मास, इलेक्ट्रॉन इज लाइटर दॅन, इलेक्ट्रॉन इज कितीने लाइटर आहे तर 1837 टाइम्स. इलेक्ट्रॉन इज 1837 टाइम्स लाइटर. लाइटर म्हणजे हलका. ओके, कुणापेक्षा लाइटर दॅन कुणापेक्षा तर हायड्रोजन ॲटमपेक्षा. आपल्या पिरियडिक टेबलमध्ये सगळ्यात लाइटर एलिमेंट कुठला आहे तर हायड्रोजन एलिमेंट आहे, हायड्रोजन ॲटम आहे. आणि ह्या हायड्रोजन ॲटमपेक्षा इलेक्ट्रॉनचं मास कसा आहे कमी आहे. ठीक आहे, मग तुम्हाला ही लाईन सुद्धा छान व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे की इलेक्ट्रॉन इज 1837 टाइम लाइटर दॅन, म्हणजे तो कसा आहे हलका आहे. ठीक आहे, दॅन हायड्रोजन ॲटम. ठीक आहे, ओके, सगळ्यांना अंडरस्टूड आहे इथपर्यंत. काय काय बघितलं आपण. कॅथोड रे एक्सपेरिमेंट ट्यूबवरून आपल्याला कळालं की निगेटिव्ह चार्ज पार्टिकल्स असतो. तो जो निगेटिव्ह चार्ज पार्टिकल असणार आहे त्याला इलेक्ट्रॉन असं नाव दिलं. त्या इलेक्ट्रॉनचा चार्ज किती असतो तर -1.602 इंटू 10⁻⁻⁹ आणि एका इलेक्ट्रॉनचं मास आहे 9.1 इंटू 10⁻⁻31 kg. ठीक आहे, हायड्रोजनचं मास किती असेल रे, आता आपल्याला माहिती आहे, आपण बघितलंय. तर जर हायड्रोजन असेल तर आपण काय लिहितो, एक हायड्रोजनचा ॲटम असेल तर 1 AMU आणि 1 AMU इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 1 AMU कशाला इक्वल असतात 1.66 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम. आणि आपण kg मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय करू शकतो 1.66 इंटू 10⁻⁻27 kg. मग आता इथे बघा, इथे पॉवर आहे 10⁻⁻27. कशासाठी तर हायड्रोजन ॲटमच्या मासची पॉवर. इलेक्ट्रॉनच्या मासची पॉवर आहे 31. म्हणजेच कुणाचं मास जास्त असणार आहे निगेटिव्ह पॉवर. आता इथे -27 कसा आहे ग्रेटर आहे, -31 कसा आहे लेस आहे. म्हणजेच इलेक्ट्रॉनचं मास कमी आहे कुणापेक्षा तर हायड्रोजनच्या मासपेक्षा. कळालंय इथपर्यंत सगळ्यांना. MCQच्या दृष्टीनं हे सगळे पॉईंट्स खूप इम्पॉर्टंट आहेत. कुठले कुठले पॉईंट्स की ॲटम्समध्ये कुठले कुठले सब ॲटॉमिक पार्टिकल्स असतात. जनरली तुम्हाला माहीत असेल ॲटम्समध्ये इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स असतात. ॲज अ केमिस्ट आपल्याला हे 3 पार्टिकल्स जास्त स्टडी करायचे आहेत. मग डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन्स कुणी केली तर J.J. थॉम्सन यांनी काय केलेली आहे,
डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन केलेली आहे. काय केलं त्यांनी? कॅथोड रे ट्यूब एक्सपेरिमेंट केलेला आहे. काय होता तो एक्सपेरिमेंट ते आपण सगळे इन डिटेल बघितलंय. त्या एक्सपेरिमेंटच्या कंडिशन्स आपण बघितल्या, कन्क्ल्युजन बघितलं आणि कन्क्ल्युजन आलं. सगळ्या सायंटिस्ट लोकांनी त्या निगेटिव्ह चार्ज पार्टिकलला ॲक्सेप्ट केलं, पण मग सगळे बोलले की आम्हाला अजून त्या चार्जबद्दल काहीतरी इन्फॉर्मेशन द्या, जसं की त्या चार्जचं मास किती असेल, तो जो निगेटिव्ह चार्ज पार्टिकल आहे त्याच्यावर किती चार्ज असणार आहे. तर मग काय केलंय ते -1.60 2 × 10⁻⁻19 काय आहे? इलेक्ट्रॉनवरचा चार्ज आहे. इथपर्यंत सगळ्यांना कळालंय? कुणाला काही डाऊट? आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे, जसं कॅथोड रेज आहेत तसेच काय असतात बाळांनो? ॲनोड रेज सुद्धा असतात. ठीक आहे, हा सुद्धा तुमचा NCERTतला पार्ट आहे. ॲनोड रेज काय आहे? ह्या ॲनोड रेजलाच काय म्हणतात? कॅनल रेज, कॅनल रेज असंही म्हणतात. आता बघा, फॉर एक्झाम्पल just give me a 1 minute. सो आपण एक काय करतोय तर एक इमेज घेतोय सो दॅट वी कॅन अंडरस्टूड. ठीक आहे, तुम्हाला सगळ्यांना तर इथे एक इमेज दिसत असेल. सेम कॅथोड रे ट्यूब सारखीच एक इमेज आहे. आता इथे बघा काय आहे तर इथे ॲनोड आहे. इथं काय लिहिलेलं आहे? ॲनोड लिहिलेलं आहे. ॲनोडवर कुठला चार्ज असणार आहे? पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे. बघा इथे पॉझिटिव्ह हाय व्होल्टेजचा सोर्स आहे, इथे निगेटिव्ह आहे आणि इकडे काय आहे तर कॅथोड आहे. परफोरेटेड कॅथोड असं यांनी म्हटलेलं आहे. परफोरेटेडचा मिनिंग काय होतं बाळांनो? की त्याला होल्स असणार आहे. ओके, सगळ्यांना म्हणजे इमेज आहे का क्लिअर? ही दिसतीये का? हो मॅडम. हो. ओके ओके, ठीक आहे, गुड. सो तर हां, तर मग आता सेम कशासारखं आहे की कॅथोड रे ट्यूब सारखंच आहे. फक्त काय लक्षात आलं, आता ह्या टाईमला काय होतंय म्हणजे निगेटिव्ह पार्टिकल्स कुठं जातात ते तर ॲनोडकडे जातात ते. पण त्यांनी आत्ता काय केलं, कॅथोडच्या पाठीमागं काय केली, एक स्क्रीन लावली. म्हणजे सायंटिस्ट लोकांना एक लाईक क्युरियोसिटी होती, जर निगेटिव्ह चार्ज पार्टिकल पण आहे ॲटममध्ये दॅट इज अ इलेक्ट्रॉन, तर मग काहीतरी पॉझिटिव्ह चार्ज पण असणार आहे. मग पॉझिटिव्ह चार्ज कुठे अट्रॅक्ट होईल? निगेटिव्हकडे अट्रॅक्ट होणार आहे. मग त्यांनी निगेटिव्ह कोण असतो तर कॅथोड, कॅथोडच्या पाठीमागं काय केली, एक स्क्रीन लावली. ठीक आहे, आत्ता पण कंडिशन्स सेम होत्या. गॅसचं प्रेशर कमी असलं पाहिजे, हाय व्होल्टेज त्यांनी सप्लाय केल्या. मग आता हा जो गॅस आहे ह्या गॅसला ज्यावेळेस हाय व्होल्टेज सप्लाय होत आहे, हाय व्होल्टेज सप्लाय केल्यानंतर काय झालं माहिती का, हाय व्होल्टेज सप्लाय केल्यानंतर निगेटिव्ह चार्ज पार्टिकल्स तो गॅस इमिट करायला लागला. म्हणजे गॅस आहे, ॲटम्स आहेत, त्या ॲटम्समध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत आणि ते इलेक्ट्रॉन्स मग इमिट व्हायला लागले. आणि इलेक्ट्रॉन्स जर रिमूव्ह झाले तर त्या गॅसवर काय यायला लागला, पॉझिटिव्ह चार्ज यायला लागला. गॅसचं नेचर कसं झालं, गॅसवर काय आला, पॉझिटिव्ह चार्ज आला. आणि तो पॉझिटिव्हवाला आयन, तो पॉझिटिव्ह चार्ज घेऊन गॅस कुठं मूव्ह व्हायला लागला, ॲनोडकडे ॲनोडकडून कॅथोडकडे जायला लागला. कारण कॅथोडकडे काय आहे तर निगेटिव्ह चार्ज आहे. म्हणजेच हा जो सुरुवातीला गॅस इट इज इन अ न्यूट्रल स्टेट, आता काय झालंय त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आलाय आणि विथ दॅट पॉझिटिव्ह चार्ज कुठे तो ट्रॅव्हल करायला लागला, कॅथोडकडे. बिकॉज
बिकॉज कॅथोडकडे कुठला चार्ज आहे, निगेटिव्ह, ह्याच्यावर आलाय पॉझिटिव्ह चार्ज, मग हा पूर्ण कुठे ट्रॅव्हल करणार, कॅथोडकडे. कॅथोडच्या त्या होल्समधून तो पास होऊन पुढे इथे स्ट्राईक व्हायला लागला आणि इथे स्ट्राईक झाला तर इथे ग्लो व्हायला लागली ती स्क्रीन. म्हणजे सायंटिस्ट लोकांना कळलं की जर इलेक्ट्रॉन्स इमिट झाले तर काय होतंय, पॉझिटिव्ह चार्ज सुद्धा काय होता ते इमिट होता ते, आणि विथ दॅट पॉझिटिव्ह आयन काय होतंय ते ट्रॅव्हल्स होता ते. कुठे ट्रॅव्हल्स होता ते, तर कॅथोडकडे ट्रॅव्हल होता ते. आणि ह्याला त्यांनी, हे जी पॉझिटिव्ह रेज आहेत ह्यांना त्यांनी काय नाव दिलं, ॲनोड रेज नाव दिलं. मग जनरली तुम्हाला काय क्वेश्चन येतो की ॲनोड रेज कुठल्या टाईप ऑफ चार्जचे रेज आहेत, तर ॲनोड रेज कशा आहेत, तर पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल्सची, पॉझिटिव्ह चार्जची काय आहे ती एक रेज आहे, पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल्स आहेत त्याच्यामध्ये. ओके. आणि सेकंड ॲनोड रेजलाच कॅनल रेज पण म्हणतात. ह्या कॅनलमधून असा एक कॅनल असतो, ह्या कॅनलमधून ती पास होतीये म्हणून तिला कॅनल रेज पण म्हणतात. परत ह्या वेळेसच्या एक्सपेरिमेंटल कंडिशन्स काय होत्या, सेम लाईक कॅथोड रे ट्यूबला ज्या एक्सपेरिमेंटल कंडिशन होत्या, कुठल्या, लो प्रेशर ठेवायचंय आणि अजून काय करायचं होतं सांगा, लो प्रेशर. आणि काय एक्सपेरिमेंटल कंडिशन असेल सेकंड कॅथोड रे ट्यूबमध्ये मी तुम्हाला सांगितली होती, लो प्रेशर आणि बोला आठवा, लो प्रेशर ठेवायचं गॅसचं आणि व्होल्टेज कसं प्रोव्हाइड करायचं, हाय व्होल्टेज की लो व्होल्टेज. हाय. येस करेक्ट. काय आहे तर हाय व्होल्टेज तुम्हाला काय करायचंय, प्रोव्हाइड करायचं आहे. म्हणजेच आपल्याला काय कळालं, ॲनोड रेज जसे कॅथोड रेज असतात तसेच ॲनोड रेज असतात. ॲनोड रेजमध्ये काय असणार आहे, पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल असणार आहे. आणि सेकंड इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला येतो की फॉर ॲनोड रेज चार्ज बाय मास हा जो रेशो आहे, हा रेशो इज नॉट इक्वल टू कॉन्स्टंट. म्हणजे हा रेशो कॉन्स्टंट नाही राहते, हा रेशो काय होतोय तर चेंज होत जातोय. चार्ज बाय मास रेशो काय होतोय, कॉन्स्टंट राहत नाहीये. बघा कॅथोड रेज मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, इलेक्ट्रॉन्सचा चार्ज डिवाइड बाय मास ऑफ इलेक्ट्रॉन ह्यांचा रेशो हा कसा राहतोय, कॉन्स्टंट राहतोय. पण ह्या केसमध्ये काय होतंय, ॲनोड रेज मध्ये चार्ज बाय मास रेशो कॉन्स्टंट नाही राहते. मग ह्याचं मेन रिझन काय बघा, इथे इलेक्ट्रॉनवरच निगेटिव्ह चार्ज होता म्हणून आपण कन्सिडर करताना काय करत होतो, इलेक्ट्रॉनचा चार्ज डिवाइड बाय इलेक्ट्रॉन्सचं मास. इलेक्ट्रॉनच्या वेळेस, निगेटिव्ह चार्ज पार्टिकल्सच्या वेळेस कुठला एखादा एलिमेंट किंवा ॲटम रिस्पॉन्सिबल नव्हता. आता ज्यावेळेस पॉझिटिव्ह चार्ज येतोय तो कुणावर येतोय, गॅसवर एक पॉझिटिव्ह चार्ज येतोय. आणि कधी ज्यावेळेस इलेक्ट्रॉन इमिट्स होता ते तेव्हा. म्हणजेच जर आपण गॅस चेंज केला तर इथे वेगळा गॅस येणार आहे, त्या वेगळ्या गॅसवर एक पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे. गॅस चेंज केला तर मग गॅसचं मास पण चेंज होणार आहे. ठीक आहे ना. म्हणजेच पॉझिटिव्ह चार्ज कुणावर येतोय, गॅसवर येतोय. गॅस चेंज झाला, गॅसचं मास चेंज झालं तर ॲनोड रेजचा रेशो पण कसा होणार आहे, चेंज होणार आहे. इलेक्ट्रॉनच्या केसमध्ये तुम्ही नीट ऑब्झर्व करा, इलेक्ट्रॉन कधी काय होतोय, इलेक्ट्रॉनच्या केसमध्ये एखाद्या केमिकल स्पेसिसवर, एखाद्या केमिकल कंपाऊंडवर निगेटिव्ह चार्ज येतोय का नाही, इट इज अ इंडिव्हिज्युअल पार्टिकल, तो एक त्याचा इंडिव्हिज्युअल पार्टिकल आहे. पण ह्या केसमध्ये काय होतंय, पॉझिटिव्ह चार्ज गॅसवर येतोय, मग गॅस चेंज झाला तर गॅसचं मास चेंज होणार आणि चार्ज बाय मास रेशो काय होणार, चेंज होणार. मग हा जो एक्सपेरिमेंट किंवा ॲनोड रेजची डिस्कवरी कुणी केली तर गोल्डस्टेन नावाचे जे सायंटिस्ट होते त्यांनी काय केलं, ॲनोड रेजची डिस्कवरी केलेली आहे. ठीक आहे. सध्या आपण आता एका पार्टिकलची डिस्कवरी बघितली, दॅट इज इलेक्ट्रॉनची डिस्कवरी. मग आता तुम्ही म्हणताल मॅडम आम्हाला प्रोटॉनच्या डिस्कवरीबद्दल सांगायचं, तर तुम्ही ते ॲनोडचे पॉईंट्स आणि ते का डिस्कस केलेत, कारण जसं कॅथोड रेज आहेत, निगेटिव्ह चार्ज पार्टिकल्स आहेत, तसंच पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल्स पण असणार आहेत. मग ते पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल्स म्हणजे ॲनोड रेज असणार आहेत. ठीक आहे, त्याला कॅनल रेज म्हणतो. मग आता
उद्या आपल्याला ह्यातला नेमकी डिफरन्स अंडरस्टूड करायचा आहे की प्रोटॉन कशाला म्हणायचं. ओके, प्रोटॉनची डिस्कवरी काय अशी खूप वेगळी किंवा खूप हे नाही आहे, सोपी आहे. प्रोटॉन म्हणजे काय आहे, पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल्सच असतात. मग ॲनोड पण काय आहेत, पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल्सच आहेत. मग ह्याच्या पुढेच काय आहे, प्रोटॉनची डिस्कवरीची लिंकेज आहे. म्हणून मी तुम्हाला आधी ॲनोड रेज पण समजून सांगितले. ओके, ॲनोड रेज इज बेसिकली फ्रॉम NCERT. ठीक आहे, NCERT मध्ये ॲनोड रेज बद्दल डिटेल सांगितलंय. बाकी प्रॉपर्टीज सेम आहे की ॲनोड रेज पण कसा ट्रॅव्हल करतो, तर स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल करतो. जर ॲनोड रेजमध्ये इलेक्ट्रिक फील्ड सप्लाय केलं, जर सपोज इथे निगेटिव्ह इलेक्ट्रिक फील्ड असेल तर हे सगळे पॉझिटिव्ह कुठे जाणार आहेत, तर निगेटिव्हकडे डिफ्लेक्ट होणार आहेत, नाही तर अदरवाईज ते स्ट्रेट लाईनमध्ये पास होणार. फक्त इथे महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला हा लक्षात ठेवायचा आहे, ॲनोड रेजसाठी चार्ज बाय मास रेशो कॉन्स्टंट नसतो, कॅथोड रेजमध्ये चार्ज बाय मास रेशो कॉन्स्टंट असतो. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? लेट मी नो, इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे? हो. ओके, ठीक आहे, चालेल. मग आज आपण एक दोन गोष्टी डिस्कस करूयात. आता आपण इथे थांबूयात. तुमचं नेक्स्ट सेशन 7:45 स्टार्ट होईल. कुणाला काही डाऊट्स वगैरे असतील तर मला विचारू शकता तुम्ही. कसं वाटतं ते तुम्हाला लेक्चर? सगळ्यांना समजतंय? आता थोडी आपली हिस्ट्री वगैरे चालू झाली आहे, बट स्टील माझा ट्राय हाच आहे की थोड्या इमेजेस वगैरे इन्क्लूड करून मी तुम्हाला ते सांगेल. जर कधी एखाद्या ॲनिमेशनची वगैरे गरज पडली तर त्याच्यात थोडे ॲनिमेशन्स वगैरे पण येतील. आपल्याला आता हेच सगळं सुरुवातीच्या पार्टमध्ये डिस्कस करायचं आहे की ॲटमची डिस्कवरी कशी होते, काय होते. ठीक आहे, सो थांबूयात.